नमस्कार, मी प्रमिला किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत करत आहे। आज मी तुम्हाला उपवासाचा एक नवीन पदार्थ शिकवणार आहे। फक्त दोनच वस्तू वापरायच्या आहेत त्याच्यामध्ये। त्या पदार्थाचं नाव आहे साबुदाणा बटाट्याचे ट्रायंगल्स। आता मी हे 4 बटाटे घेतलेले आहेत। हे मी उकडून घेतलेले आहेत। हे साबुदाणा पीठ आहे। हे साबुदाण्याचं पीठ पण मी घरीच बनवलेलं आहे। जिरं आहे, मीठ आहे आणि हिरवी मिरची आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची घालूया, 2 चमचे जिरं घाला, चवीनुसार मीठ घाला। आता आपण हे मिक्सरला बारीक करून घेऊया। आता मी हे सगळे बटाटे सोलून घेतलेले आहेत। ते कुस्करायचे आहेत। हातानेच कुस्करा। त्याच्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ घाला, कारण आपण मिरचीमध्ये थोडंसं मीठ घातलेलं होतं। आता हे वाटलेली मिरचीचं वाटण आपण त्याच्यात घालणार आहोत। आपण ह्याच्यात दाण्याचा कूट वापरलेला नाही। त्यानंतर आता आपण ह्याच्यात साबुदाण्याचं पीठ घालणार आहोत। हे पीठ घालूनही एकजीव करा। खूप घट्टही करायचं नाही आणि खूप पातळही ठेवायचं नाही। पाणीही घालायचं नाही आपल्याला, फक्त बटाट्यात मावेल एवढंच पीठ घालायचं आहे। आता आपलं हे पीठ छान मळून तयार झालेलं आहे। बघा, खूप घट्टही नाहीये आणि खूप पातळही नाहीये। आपण पाणी बिलकुल वापरलेलं नाही। आता एका पोळपाटावरती तुम्ही तेल लावून घेऊ शकता, किंवा तुमच्याकडे पिठी तयार असेल साबुदाण्याची तर तेही टाकू शकता। असं हाताने थापून घ्या। तुम्हाला कितपत हाताने नाही असं थापता आलं तर तुम्ही लाटण्याच्या साह्याने सुद्धा पातळ थोडंसं लाटू शकता। खूपही पातळ करायचं नाही। एवढं जाड ठेवायचं आहे। मी आता तुम्हाला त्याचे काप करून दाखवते। आता पहा, एवढ्या जाडीचा आपण ठेवलेला आहे। खूप पातळ नाही करायचा। तुम्हाला जसा शेप आवडेल तसा तुम्ही कापून घेऊ शकता। मी तुम्हाला पिझ्झा टाईप शेप काढून दाखवत आहे। छान वडी पडलेली आहे, मोडलेलीही नाही। आता आपण ह्याला तळून घेऊया। मी एकीकडे तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तेल खूपही गरम होऊन नाही द्यायचं आणि खूप थंडही नाही ठेवायचं। आता आपलं तेल गरम झालेलं आहे। आता आपण तेलामध्ये सोडूया। लगेच पलटी करायचे नाही, नाहीतर आपले सारखे जर पलटी केले तर तेल पितील, म्हणून सारखे पलटी नाही करायचे। पहा, आता एका बाजूने छान तळले आहेत। आता आपण याला पलटी करून घेऊया। दुसरी बाजूही अशीच खरपूस तळून घेऊया, कारण नेहमी साबुदाण्याची खिचडी खाऊन कंटाळा आला असेल तर ही रेसिपी तुम्ही अवश्य करून पहा। खूप सोपी आहे आणि कमी वस्तू वापरून खूप छान होते। तर माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही मला कमेंट करून कळवा। माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत। थँक यू।